नमस्कार. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या सर्टिफिकेट कोर्समध्ये स्वागत करतो. मागील काही व्याख्यानांमध्ये आपण हायपोथेसिस टेस्टिंगला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आपण दोन वेगवेगळ्या गणित मध्यांमध्ये किंवा मीन्समध्ये काही लक्षणीय फरक आहे किंवा नाही याची पडताळणी कशी करायची याची चर्चा आपण मागील काही व्याख्यानांमध्ये केलेली आहे. मागील 3 व्याख्यानांमध्ये प्रामुख्याने आपण वन सॅम्पल टी टेस्ट, इंडिपेंडंट सॅम्पल्स टी टेस्ट, डिपेंडंट सॅम्पल्स टी टेस्ट या 3 प्रकारांची चर्चा केलेली आहे. यापैकी वन सॅम्पल टी टेस्ट मध्ये एक नमुना गणित मध्य की ज्याला आपण वन सॅम्पल मीन म्हणू याच्यामध्ये आणि समग्र गणित मध्य की ज्याला आपण युनिव्हर्स मीन किंवा पॉप्युलेशन मीन म्हणून समजतो, या दोन गणित मध्यांमध्ये काही लक्षणीय फरक आहे किंवा नाही याची पडताळणी कशी करायची याचं अध्ययन आपण वन सॅम्पल टी टेस्ट मध्ये केलेलं आहे. इंडिपेंडंट सॅम्पल्स टी टेस्ट मध्ये आपण दोन वेगवेगळे निरवलंबी चल इंडिपेंडंट सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि या दोन वेगवेगळ्या चलांचं जे काही गणित मध्य आहे, जे काही मीन आहे, त्याच्यामध्ये काही लक्षणीय फरक आहे किंवा नाही याची चर्चा आपण इंडिपेंडंट सॅम्पल्स टी टेस्ट मध्ये केलेली आहे. डिपेंडंट सॅम्पल्स टी टेस्ट मध्ये आपण विशिष्ट एखाद्या नमुन्याची विशिष्ट परिस्थितीपूर्वी किंवा वेळेपूर्वीचं जे काही गणित मध्य आहे त्याची तुलना आपण त्याच नमुन्याची विशिष्ट परिस्थितीनंतर किंवा वेळेनंतरचं जे काही गणित मध्य आहे त्याच्याशी केलेली आहे. म्हणजे एका नमुन्यावरील विशिष्ट वेळेपूर्वीची माहिती आकडेवारी त्याचं गणित मध्य आणि त्याच नमुन्यावरील विशिष्ट वेळेनंतरच्या आकडेवारीचं जे काही गणित मध्य आहे या दोघांची तुलना करून आपण या दोन्ही गणित मध्यांमध्ये काही लक्षणीय फरक आहे किंवा नाही याची पडताळणी कशी करायची या सर्व बाबींची चर्चा आपण डिपेंडंट सॅम्पल्स टी टेस्ट मध्ये केलेली आहे. आतापर्यंत आपण हे जे काही 3 वेगवेगळे हायपोथेसिस टेस्टिंगचे प्रकार पाहिले, हे तीनही प्रकार टी स्टॅटिस्टिक मध्ये मोडतात की जिथे आपण टी टेबलचा वापर क्रिटिकल व्हॅल्यू प्राप्त करण्यासाठी करत असतो. आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. एका नवीन प्रकारच्या हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि त्याचं जे नाव आहे ते आहे एफ स्टॅटिस्टिक. आणि या एफ स्टॅटिस्टिक मध्ये क्रिटिकल व्हॅल्यू प्राप्त करण्यासाठी एक आपण वेगळ्या प्रकारचा टेबल वापरतो आणि त्या टेबलला आपण एफ टेबल असं नाव देतो. आता हे नेमकं एफ स्टॅट काय आहे, याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या हायपोथेसिस टेस्टिंग करू शकतो या काही गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या व्याख्यान क्रमांक 30 मध्ये स्वागत करतो आणि या व्याख्यानाचं शीर्षक आहे वन वे बिटवीन ग्रुप्स अनालिसिस ऑफ व्हेरियन्स की ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये एनोवा असं म्हणतो. या व्याख्यान क्रमांक 30 ची जी उद्दिष्ट आहेत त्यातील उद्दिष्ट क्रमांक 1 म्हणजे वन वे बिटवीन ग्रुप्स एनोवा ही जी काही कसोटी आहे ही तपासण्यासाठीची MS एक्सेल आणि SPSS मधील प्रक्रिया समजावून घेणे आणि या व्याख्यानाचं दुसरं उद्दिष्ट आहे प्राप्त निष्पत्तींचे वाचन कसे करावे आणि त्याचा अर्थ कसा लावावा हे समजावून घेणे. चला तर मग आपण आपल्या या व्याख्यान क्रमांक 30 ला सुरुवात करूया. वन वे बिटवीन ग्रुप्स एनोवा ही हायपोथेसिस टेस्टिंग किंवा ही कसोटी करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी आवश्यक आहेत. त्यातील पहिली गोष्ट आहे अवलंबी चल ज्याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो. मी डिपेंडंट व्हेरिएबल या ठिकाणी लिहितो. आणि जी दुसरी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे ती म्हणजे निरावलंबी चल ज्याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. परंतु या इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये पुन्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक गट आपल्याला हवे आहेत. म्हणजेच काय तर या इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये समजा आपल्याकडे इथे गट क्रमांक 1 आहे, गट क्रमांक 2, ग्रुप 2 आणि गट क्रमांक 3. कमीत कमी 2 गट असावे किंवा 2 पेक्षा जास्त असावे. एकूणच आपण वन वे बिटवीन ग्रुप्स एनोवा केव्हा आपण वापरू शकतो तर त्यासाठी 2 पूर्व अटी आहेत. पहिली पूर्व अट आहे की एका निरावलंबी चलामधील त्याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो त्या इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त गट असावे आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे एक अवलंबी चल असावा. आता हा जो काही अवलंबी चल आहे तो या गट क्रमांक 1 मधील जे काही प्रतिसाद असतील
त्याचे मूल्य या ठिकाणी असतील, गट क्रमांक 2 साठीचे प्रतिसाद या ठिकाणी असतील आणि गट क्रमांक 3 मधील प्रतिसाद या ठिकाणी असतील। एकूणच वन वे बिटवीन ग्रुप्स एनोवा मध्ये आपण या वेगवेगळ्या गटांमधील जे काही मीन आहे, जे काही गणित मध्य आहे, त्यांची तुलना आपण करणार आहोत आणि यांचं हे जे की μ1, μ2 आणि μ3 आहे हे एकसमान आहे का भिन्न आहे याची पडताळणी आपण या वन वे बिटवीन ग्रुप्स एनोवा मध्ये करत असतो। हे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणून आपण एक उदाहरण घेऊया। हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे। समजा आपण एका शहरामधील जे की प्रमुख 3 शाळा आहेत त्या 3 शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता आपण एक IQ टेस्ट घेतलेली आहे आणि ही IQ टेस्ट घेत असताना आपण या 3ही शाळांमधील केवळ 10 रँडम स्टुडंट्स यादृच्छिक 10 विद्यार्थ्यांची निवड केली आणि त्यांची आपण टेस्ट घेतली। ती परीक्षा घेतल्यानंतर या 3ही शाळांमधील प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण या ठिकाणी दिलेले आहेत। हे सर्व गुण आहेत। म्हणजेच काय तर आपण एक इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतला। या ठिकाणी निरवलंबी चल कोण आहे तर ती शाळा आहे स्कूल ए, स्कूल बी आणि स्कूल सी। हे 3ही निरवलंबी चलामधील गट आहेत, गट क्रमांक 1, गट क्रमांक 2, गट क्रमांक 3। आता आपला डिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे तर आपला डिपेंडंट व्हेरिएबल आहेत गुण किंवा स्कोर्स आणि या प्रत्येक शाळेतील हे जे कोणी 10 विद्यार्थी आहेत त्यांना प्राप्त झालेले हे जे काही गुण आहेत हे गुण वेगवेगळे आहेत। डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे अवलंबी, म्हणजेच काय तर डिपेंडंट व्हेरिएबल मधील हे जे मूल्य आहेत ते शाळेनुसार वेगवेगळे आहेत, त्यामुळे याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो। मग आता आपल्याला तुलना कशाची करायची आहे तर या 3ही शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 2 आणि शाळा क्रमांक स्कूल सी या तिघांमध्ये काही साम्य आहे का? या 3ही शाळांमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना IQ टेस्ट मध्ये जे काही गुण प्राप्त झालेले आहेत ते जवळपास सारखे आहेत का तिघांमध्ये लक्षणीय फरक आहे या गोष्टीची पडताळणी आपण वन वे बिटवीन ग्रुप्स एनोवा मध्ये करत असतो। एकंदरीत या 3ही स्कूल ए, स्कूल बी आणि स्कूल सी मधील जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांचे गुण याच्यामध्ये लक्षणीय फरक नाही असा आपण एक नल हायपोथेसिस मांडणार आणि त्याच्या विरुद्ध या तिघांमध्ये लक्षणीय फरक आहे असा आपण एक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडणार आहोत। एकूणच हे उदाहरण पाहिल्यानंतर आपण हायपोथेसिस टेस्टिंग कडे जाऊया, विधानाकडे जाऊया की जिथे आपण गृहीत कृत्याचं आपण विधान मांडतो। येथे नल हायपोथेसिस आपण कशा पद्धतीने मांडले तर ते there is no significant difference in average scores earned by the students from all 3 schools। याचाच अर्थ μ1 is equal to μ2 is equal to μ3। μ1, μ2 आणि μ3 हे अनुक्रमे स्कूल ए, स्कूल बी आणि स्कूल सी याच्याशी संबंधित आहे। या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जे काही IQ चे जे काही गुण आहेत, IQ टेस्टचे जे काही गुण आहेत त्याच्याशी यांचा संबंध आहे। 3ही शाळांमधील जो काही ऍव्हरेज स्कोर आहे तो एक समान आहे अशा प्रकारचं आपलं नल हायपोथेसिस होतं। यालाच वेगळ्या शब्दामध्ये आपण कसं मांडलेलं आहे द ऍव्हरेज स्कोर्स ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम 3 schools इज सेम। अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस एक्झॅक्टली याच्या विरुद्ध होतं। या ठिकाणी आपण सिम्बॉलिकली दाखवलेलं आहे μ1 इज नॉट इक्वल टू μ2 इज नॉट इक्वल टू 3। याला शब्द स्वरूपामध्ये आपण असं मांडतो देअर इज सिग्निफिकंट डिफरन्स इन द ऍव्हरेज स्कोर्स earned by the students of 3 schools। आता या वन वे बिटवीन ग्रुप्स एनोवा याची पडताळणी कशी करायची हा भाग आपण इथून पुढे चर्चा करूया। जे काही नल हायपोथेसिस मांडलं ते या ठिकाणी आपण आकृतीच्या स्वरूपात पण सांगितलेलं आहे। हे 3ही जे काही वक्र आहेत ते वेगवेगळ्या शाळेचे आहेत स्कूल ए, स्कूल बी आणि स्कूल सी आणि या तिघांचं जर गणित मध्य एक समान असेल या ठिकाणी असेल तर आपण त्याला सिम्बॉलिकली असं दाखवलेलं आहे μ1 इज इक्वल टू μ2 इज इक्वल टू μ3। परंतु जर समजा हे एक समान नसतील तर एक शक्यता अशी आहे की 2 शाळांचं जे काही मीन आहे गणित मध्ये ते कदाचित सारखं असू शकतं आणि एखादीच शाळा अशी असू शकते की जी या 2 शाळांपेक्षा एक वेगळं गणित मध्ये आपल्याला देत आहे। ही एक शक्यता आहे। याशिवाय
आणखीन एक शक्यता आहे ती म्हणजे तीनही शाळा आणि त्या तीनही शाळांचं जे काही गणित मध्य आहे ते परस्परांपासून भिन्न आहे. एकूणच आपण जेव्हा गृहीतकृत्याची मांडणी करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे आपण गृहीतकृत्य मांडू शकतो की जे आपण अल्टरनेट हायपोथेसिस म्हणतो ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येऊ शकतं. नल हायपोथेसिस मात्र इथं एकाच प्रकारचं असेल आणि ते म्हणजे तीनही शाळांचा जो काही ऍव्हरेज स्कोर आहे त्यामध्ये काहीही फरक नाही. अल्टरनेट मध्ये आपण असं म्हणू शकतो की तिन्ही शाळांमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा एखाद्या शाळेचा दुसऱ्या दोन शाळांपेक्षा काहीतरी एक लक्षणीय फरक आहे. या सर्व गोष्टींची चर्चा आपण पुढच्या या उदाहरणामध्ये जेव्हा केव्हा आपण टेस्टिंगचा प्रकार पाहणार आहोत तिथेही आपण हा भाग पाहणार आहोत की नेमकी कोणती शाळा इतर कोणत्या शाळांपासून वेगळी आहे आणि ते कसं शोधायचं याही गोष्टीची चर्चा आपण या व्याख्यानामध्ये करणार आहोत. आता आपण प्रत्यक्षात जी काही परिकल्पनेची कसोटी आपल्याला तपासायची आहे ती SPSS आणि MS Excel मध्ये आपण कशी तपासतो त्याची प्रक्रिया काय ती प्रक्रिया आता आपण पाहूया. ती प्रक्रिया पाहण्यापूर्वी आपल्याला आपल्या MS Excel मध्ये आपला डेटा हवाय. तो डेटा या ठिकाणी आपण टाईप केलेला आहे. ही जी काही सॅम्पल वर्कशीट आहे ती तुम्हाला पण आपण शेअर करणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला हाच डेटा घेऊन तुम्हाला स्वतःच्या कॉम्प्युटरवरती याची प्रॅक्टिस करता येईल. आता हा डेटा घेतल्यानंतर आपल्याला जर हा डेटा SPSS मध्ये घ्यायचा असेल तर आपल्याला या डेटाला रिअरेंज करावी लागते, पुनर्मांडणी करावी लागते. इथे जर डेटा तुम्ही बघितला आपण हे जे काही इंडिपेंडंट व्हेरिएबलचे जे काही तीन ग्रुप आहेत, तीन गट आहेत, स्कूल A, स्कूल B आणि स्कूल C, हे आपण एक सलग घेतलेले आहेत. एक वरती आपण या ठिकाणी ग्रुप्स घेतलेले आहेत आणि इथं 10 विद्यार्थ्यांचे जे काही गुण आहेत ते गुण आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. SPSS मध्ये आपल्याला प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला या डेटाला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं कन्वर्ट करावं लागतं. तर ते कसं कन्वर्ट करायचं ते आपण आता पाहूया. या पूर्वीच्या स्लाइडमध्ये जो आपण डेटा बघितला होता त्याच्यामध्ये स्कूल A, स्कूल B आणि स्कूल C आणि त्यांचे गुण या ठिकाणी होते. आपण या डेटाला एका वेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी या ठिकाणी एक्सेल मध्येच आपण केलेली आहे. ती मांडणी कशी केली तर आपण स्कूल A ला एक संकेतांक दिला, तो संकेतांक 1 असा आहे. मग आपण स्कूल A चा जो काही संकेतांक आहे तो 10 वेळेला या ठिकाणी लिहिला आणि इथे त्या 10 विद्यार्थ्यांचे जे काही गुण आहेत त्यांची मांडणी आपण त्या संबंधित कोडच्या पुढे केलेली आहे. त्यानंतर आपण स्कूल B ला 2 हा संकेतांक दिला, 2 हा कोड दिला. नंतर आपण 2 हा कोड या ठिकाणी मांडला आणि त्या संबंधित स्कूल B चे जे काही 10 विद्यार्थी आहेत त्यांचे गुण आपण त्या कोडच्या समोर लिहिलेले आहेत. आणि त्यानंतर तिसरं स्कूल, तिसरी शाळा, त्या शाळेला आपण संकेतांक 3 हा दिला आणि तो संकेतांक आपण या ठिकाणी मांडून आपण त्या 10 विद्यार्थ्यांचे गुण या ठिकाणी आपण मांडलेले आहेत. ही मांडणी झाल्यानंतर मग आपण या डेटाला SPSS मध्ये इम्पोर्ट करणार आहोत. त्यासाठी म्हणून आपण आता SPSS ओपन करूया. इथे हे आपण SPSS ओपन केलेलं आहे आणि आता आपल्याला डेटा इम्पोर्ट करायचा आहे. त्यासाठी आपण फाईल वरती क्लिक करूया, ओपन मध्ये जाऊ, त्यामध्ये आपण डेटा वरती क्लिक करूया. नंतर नवीन पॉपअप विंडो येईल ज्या ठिकाणी आपण आपली एक्सेल फाईल ठेवलेली आहे त्या एक्सेल फाईलला आपण सिलेक्ट करूया आणि मग या ठिकाणी आपण ओपन म्हणूया. ओपन म्हटल्यानंतर पुन्हा एक नवीन पॉपअप विंडो येईल. येथे पुन्हा आपण ओके या जो काही बॉक्स आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला तो जो डेटा आहे जो आपण रिअरेंज केला होता MS Excel मध्ये तो डेटा या ठिकाणी आलेला आहे. हा डेटा या ठिकाणी आल्यानंतर नेहमीप्रमाणे याही वेळेला आपण जे पहिलं पाऊल उचलणार आहोत ते म्हणजे आपण या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाणार आहोत आणि या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊन आपले जे काही चल आहेत त्यांना आपण व्यवस्थितरित्या त्यांना डिफाईन करणार आहोत, त्याची व्याख्या करणार आहोत, त्याची अरेंजमेंट करणार आहोत. जिथे जिथे कोड आवश्यक आहेत तिथे आपण कोड देणार आहोत आणि बाकी सर्व गोष्टींची चाचपणी केल्यानंतर पुन्हा मग आपण या डेटा व्ह्यू वरती जाणार. एकदा का इथे तुम्ही प्रॉपरली तुमचा सर्व जे काही आकडेवारी आहे किंवा जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांना रिअरेंज केल्यानंतर मग आपला हा जो काही डेटा आहे तो हायपोथेसिस टेस्टिंग साठी तयार झालाय. आता वन वे बिटवीन ग्रुप्स ANOVA त्याची जी तपासणी आहे त्याची ती जी काही पडताळणी आहे ती कशी करायची त्यासाठी आपण इथे अॅनालाइज वरती जाणार आहोत. अॅनालाइज वरती क्लिक केल्यानंतर
आपण कम्पेअर मीन्स मध्ये जाणार आहोत आणि कम्पेअर मीन्स मध्ये आपण वन वे एनोवा ला जाणार आहोत. जर आपण काळजीपूर्वक इथं पाहिलं तर कम्पेअर मीन्स याचा अर्थ इतकाच होतो की दोन वेगवेगळ्या मीन्सची तुलना या ठिकाणी होतीये. दोन वेगवेगळ्या जे की पॉप्युलेशन मीन्स आहेत, बरोबर आहे, किंवा सॅम्पल मीन्स यांची तुलना या ठिकाणी आपण करणार आहोत आणि या दोघांमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही याची पडताळणी आपण या कम्पेअर मीन्स मधील जे की वेगवेगळे हायपोथेसिस टेस्टिंगचे प्रकार उपलब्ध आहेत त्यामध्ये आपण ती तुलना किंवा ती पडताळणी करणार आहोत. या कम्पेअर मीन मध्येच आपल्याला इथे वन वे एनोवा सापडतो. या वन वे एनोवाला आपण क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर एक नवीन पॉपअप विंडो येतो. या पॉपअप विंडो मध्ये डाव्या बाजूला सर्व चल दिलेले असतात. सध्या आपण केवळ दोनच चल घेतल्यामुळे या ठिकाणी दोनच चल आलेले आहेत. प्रत्यक्षात आपण जेव्हा आपला आधार सामग्री आपण संकलित करतो तर आपल्याजवळ अनेक चल असतात, अनंत चल असतात. आपण ज्या पद्धतीचं गृहीतकृत्याची मांडणी केलेली आहे त्या गृहीतकृत्याच्या आधारे आपल्याला नेमक्या कोणत्या दोन चलांचा वापर इथे वन वे एनोवासाठी करायचा आहे याची स्पष्टता असणे आवश्यक आहे. एकदा का या ठिकाणी चलांची यादी आली की आपल्याला त्या यादीमधून एक डिपेंडंट व्हेरिएबल जो काही आहे त्याची निवड करावी लागते आणि इकडे फॅक्टर नावाचा जो काही भाग आहे तिथे इंडिपेंडंट व्हेरिएबलची निवड आपल्याला करावी लागते. आता या ठिकाणी दोन चल आपण घेतलेले आहेत. यातील डिपेंडंट चल कोणता आहे, डिपेंडंट व्हेरिएबल कोणता आहे, अवलंबी चल कोणता आहे, तर ते आहे मार्क्स. हे जे काही गुण आहेत हे गुण आपण या बॉक्समध्ये ठेवणार आहोत आणि हे गुण कोणावरती अवलंबून आहेत तर वेगवेगळ्या शाळांवरती, वेगवेगळ्या शाळेमधील विद्यार्थ्यांवरती. म्हणून हे जे काही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे स्कूल ते आपण इथं फॅक्टर मध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. चला तर मग आपण हे दोन्ही जे काही चल आहेत त्यांना आपण या डिपेंडंट लिस्ट मध्ये आपण त्या संबंधित चलाला टाकूया आणि या स्कूलला आपण या इंडिपेंडंट किंवा ज्याला आपण फॅक्टर म्हणूया त्या बॉक्स मध्ये टाकूया. त्यानंतर सिंपली आपण ओके या ऑप्शन वरती क्लिक करणार आहोत. त्याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला रिझल्ट प्राप्त होतो, आपल्याला आपली निष्पत्ती प्राप्त होते. आता ही जी काही निष्पत्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याचा अर्थ कसा लावायचा आणि हायपोथेसिस टेस्टिंगच्या निष्कर्षाप्रत आपण कसं पोहोचायचं. पुन्हा या ठिकाणी दोन अप्रोचेस आहेत. पहिला अप्रोच आहे पी व्हॅल्यू अप्रोच, तो आधी आपण अभ्यासूया. इथे या एनोवाचा हा टेबल आहे, याच्यामध्ये इथे हा जो काही आहे हा पी व्हॅल्यू या ठिकाणी दिलेला आहे. हा पी व्हॅल्यू जो आहे तो आहे 0.001 आणि हा जो की आपला अल्फा आहे 0.05 याच्यापेक्षा तो छोटा आहे, कमी आहे. त्यामुळे आपण आपल्या डिसिजन रूल नुसार वी रिजेक्ट नल अँड ऍक्सेप्ट अल्टरनेट. आता आपलं नल हायपोथेसिस काय आहे मित्रांनो, तर μ1 इज इक्वल टू μ2 इज इक्वल टू μ3. याचाच अर्थ तिन्ही शाळांचा जो काही ऍव्हरेज स्कोर आहे तो एक समान आहे. परंतु या आपल्या पी व्हॅल्यू अप्रोचच्या आधारे आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट करतो. सो दिस इज रिजेक्टेड आणि अल्टरनेट आपण ऍक्सेप्ट करतो. अल्टरनेट काय आहे, μ1 इज नॉट इक्वल टू μ2 इज नॉट इक्वल टू μ3. हे आपण ऍक्सेप्ट करतो. हे पी व्हॅल्यू अप्रोचच्या आधारे. आता दुसरी पद्धती कोणती आहे तर ती आहे क्रिटिकल व्हॅल्यू अप्रोच. आणि या क्रिटिकल व्हॅल्यू अप्रोच साठी आपल्याला दोन गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट आवश्यक असते एफ स्टॅट व्हॅल्यू आणि हा एफ स्टॅट व्हॅल्यू या ठिकाणी दिलेला आहे, तो आहे 8.471. दुसरी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे ते आहे क्रिटिकल व्हॅल्यू आणि ही क्रिटिकल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला कुठून प्राप्त होते तर ती मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला एफ टेबलला जावं लागतं. एफ टेबल हा प्रत्येक एका स्टॅटिस्टिक्सच्या पुस्तकामध्ये सगळ्यात शेवटी तो उपलब्ध असतो आणि त्या एफ टेबल मध्ये आपल्याला क्रिटिकल व्हॅल्यू मिळवावा लागतो. आता हा क्रिटिकल व्हॅल्यू मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला ज्या दोन गोष्टी इथं विचारात घ्याव्या लागतात त्या म्हणजे ह्या डिग्रीज ऑफ फ्रीडम पैकी विदिन ग्रुप्स जे आहे हे 27 ही संख्या आहे, बिटवीन ग्रुप्स जी संख्या आहे ती 2 ही संख्या. तर सगळ्यात आधी आपण ह्या डिग्रीज ऑफ फ्रीडमचा अर्थ आपण लक्षात घेऊया. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे आपण मार्क्स जे काय आहेत गुण तो एक डिपेंडंट व्हेरिएबल आपण आपल्या उदाहरणामध्ये घेतलेला आहे आणि दुसरा जो व्हेरिएबल आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल तो आहे स्कूल. त्याच्यामध्ये पुन्हा स्कूल ए, स्कूल बी
आणि स्कूल सी, बरोबर आहे. तर या पद्धतीनं आपल्या उदाहरणामध्ये आपण जी काही आकडेवारी घेतली ती या पद्धतीची आपली आकडेवारी आहे. आणि इथे पुन्हा 10 विद्यार्थ्यांचे मार्क आहेत. बी स्कूलमध्ये 10 विद्यार्थ्यांचे मार्क, सी स्कूलमध्ये 10 विद्यार्थ्यांचे मार्क. बिटवीन ग्रुपचा अर्थ आहे 3 ग्रुप आहेत, तर डिग्रीज ऑफ फ्रीडम या ठिकाणी होतं n-1, म्हणजेच एकूण ग्रुपची संख्या किती आहे? 1 2 3, 3 वजा 1 बरोबर 2, आणि ही संख्या या ठिकाणी आलेली आहे. बिटवीन ग्रुप्सचं डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे 2. विदिन ग्रुप्स म्हणजे काय? तर एकूण शाळा क्रमांक ए मध्ये किती विद्यार्थी आहेत? 10 विद्यार्थी आहेत. शाळा क्रमांक बी मध्ये किती विद्यार्थी आहेत? 10. आणि शाळा क्रमांक सी मध्ये किती विद्यार्थी आहेत? 10. एकूण विद्यार्थ्यांची संख्या 30 आहे. मग विदिन ग्रुप्स जर आपण म्हटलं तर एकूणच n-1 या ठिकाणी डिग्रीज ऑफ फ्रीडम जर आपण म्हटलं तर प्रत्येक एका स्कूलचं, म्हणजे या ठिकाणी स्कूल क्रमांक 1 साठी n-1 किती होईल? ते होईल 10 वजा 1 बरोबर 9. बी स्कूल साठी किती होईल? बी स्कूल मध्ये सुद्धा n-1 10 वजा 1 बरोबर 9, आणि सी स्कूल साठी 10 वजा 1 बरोबर 9. या n-1 प्रत्येक एकासाठी आपण कम्प्युट केल्यानंतर या तिघाची जर बेरीज केली तर ती आपल्याला प्राप्त होते 27. ठीक आहे. एकूणच जर आपण हे 30 वजा 1 केलं तर ते फक्त 29 मिळतं, परंतु ते आपण करणार नाही आहोत. प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्ररित्या आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम कम्प्युट करून विदिन ग्रुप्स, ठीक आहे, विदिन ग्रुप्स आपण कम्प्युट केल्यानंतर जे डिग्रीज ऑफ फ्रीडम प्राप्त होतं ते 27. एकूणच हे डिग्रीज ऑफ फ्रीडम जे आहेत ते इंडिपेंडंट व्हेरिएबल जे एकूण आपण गट घेतलेले आहेत, ग्रुप घेतलेले आहेत, ए बी अँड सी, n-1 दॅट इज 3-1 इज इक्वल टू 2 हे आलेलं आहे. शिवाय हे जे 27 आहेत ह्या शाळा क्रमांक ए साठी n-1 इज इक्वल टू 10-1 इज इक्वल टू 9, शाळा क्रमांक बी साठी n-1 इज इक्वल टू 10-1 इज इक्वल टू 9, आणि शाळा क्रमांक सी साठी n-1 इज इक्वल टू 10-1 इज इक्वल टू 9, आणि या तिघांची बेरीज केल्यानंतर जी संख्या प्राप्त होते ती म्हणजे ही 27. आता हे डिग्रीज ऑफ फ्रीडम प्राप्त झाल्यानंतर या दोन संख्यांच्या आधारे आपण एफ टेबल मध्ये जाऊन आपण क्रिटिकल व्हॅल्यू प्राप्त करणार आहोत. आणि ती प्राप्त करण्यासाठी म्हणून आपण त्या टेबलला जाऊ. आता हा टेबल प्रत्येक एका पुस्तकामध्ये उपलब्ध असतो. मग इथे आपण या डाव्या बाजूला 27 ही संख्या पाहणार आहोत की जी एक डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे आपली विदिन ग्रुप्स, आणि जी दुसरी संख्या आहे दॅट इज 2. मग हा कॉलम या रोला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतो त्या ठिकाणी आपल्याला आपला क्रिटिकल व्हॅल्यू मिळतो. इथं क्रिटिकल व्हॅल्यू आहे 3.35. आता या 3.35 ची तुलना आपण आपल्याला जो की हा एफ स्टॅटिस्टिक मिळालेला आहे त्याच्याशी करणार आहोत. एफ स्टॅट व्हॅल्यू आहे या ठिकाणी 8.47. सो हिअर इट इज एफ स्टॅट, करेक्ट. आणि आपला जो क्रिटिकल व्हॅल्यू आहे मित्रांनो, क्रिटिकल व्हॅल्यू आहे 3.35. निश्चितच क्रिटिकल व्हॅल्यू हा कमी आहे एफ स्टॅट पेक्षा. इथे पण आपण पाहू शकता क्रिटिकल व्हॅल्यू 3.35 आहे, आणि इकडे उजव्या बाजूला जो तुमचा एफ स्टॅटिस्टिक आहे हा जो कम्प्युटेड व्हॅल्यू आहे तो या ठिकाणी पडतो, आणि हा याला आपण रिजेक्शन रिजन म्हणतो. त्या कारणाने वी रिजेक्ट द नल हायपोथेसिस अँड ऍक्सेप्ट अल्टरनेट हायपोथेसिस. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एफ स्टॅट मध्ये केवळ वन टेल टेस्ट असतात. वन टेल टेस्ट म्हणजे काय, तर केवळ एकाच बाजूला रिजेक्शन रिजन त्याचा आपण दर्शवतो. टू टेल टेस्ट नसतो. टू टेल टेस्ट एफ स्टॅटिस्टिक मध्ये नसतो. तर एकंदरीतच आपण या ठिकाणी पी व्हॅल्यूच्या आधारे आणि आपल्या क्रिटिकल व्हॅल्यूच्या आधारे इथे नल हायपोथेसिस आपण रिजेक्ट करतो आणि अल्टरनेट हायपोथेसिस ऍक्सेप्ट करतो. आता आपण आणखीन थोडंसं पुढे जाऊया, आणि जसं की आपण या ठिकाणी म्हटलं की आपला पी व्हॅल्यू जो काही आहे इट इज लेस दॅन अल्फा, त्याच्यामुळे वी रिजेक्ट नल अँड ऍक्सेप्ट अल्टरनेट. आता नल हायपोथेसिस काय आहे, तर नल हायपोथेसिस आहे μ1 इज इक्वल टू μ2 इज इक्वल टू μ3. आपण याला रिजेक्ट केलेलं आहे, वी रिजेक्टेड दिस अँड वी हॅव ऍक्सेप्टेड अल्टरनेट हायपोथेसिस दॅट इज μ1 इज नॉट इक्वल टू μ2 इज नॉट इक्वल टू μ3. हे आपण ऍक्सेप्ट केलंय, बरोबर आहे.
परंतु याच्यामध्ये अशी पण शक्यता आहे की हे तीनही परस्परांपासून वेगळे नसून कदाचित एखादाच कोणीतरी आहे की जो दुसऱ्या दोघांपेक्षा भिन्न आहे आणि कोणते तरी दोन आहेत की ज्यांच्यामध्ये काहीही लक्षणीय फरक नाही. याचा अर्थ काय? तर वन वे बिटवीन आपण ग्रुप्स जे की ANOVA आपण हायपोथेसिस टेस्ट करत असतो त्याच्यामध्ये नेमका कोणता गट हा इतर गटांपेक्षा भिन्न आहे याचाही शोध आपल्याला घेता येऊ शकतो. तो शोध कसा घ्यायचा तो भाग आपण या ठिकाणी पाहूया. त्यासाठी पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ या SPSS च्या शीट वरती जाऊया. इथे आपण अॅनालाइज मध्ये जाऊ, कंपेअर मीन्स आणि पुन्हा वन वे ANOVA वरती आपण क्लिक करूया. पुन्हा जे काही डिपेंडंट व्हेरिएबल आहेत, इंडिपेंडंट व्हेरिएबल ते आपण त्या संबंधित बॉक्सेस मध्ये आपण प्लेस केलेले आहेत आणि मग इथे आपल्याला एक नवीन ऑप्शन सापडेल पोस्ट हॉक नावाचं. या पोस्ट हॉक वरती आपण क्लिक करणार आहोत. का क्लिक करणार आहोत? तर आपण जर याच्यावरती क्लिक करून पुढे गेलो आणि पुढची प्रक्रिया केली तर आपल्याला या ज्या काही तीन शाळा आहेत की ज्याच्यामध्ये स्कूल ए, स्कूल बी आणि स्कूल सी या तिघांमधील नेमकी अशी कोणती शाळा आहे की जी इतर दुसऱ्या शाळांपेक्षा भिन्न आहे त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून आपण पोस्ट हॉक नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करणार आहोत. आपण जर डायरेक्ट ओके वरती गेलो तर आपल्याला जो काही रिझल्ट प्राप्त होतो, जी काही निष्पत्ती प्राप्त होती याची चर्चा आपण मागच्या काही स्लाइड्स मध्ये केलेली आहे. इथे आपण आता या पोस्ट हॉक वरती क्लिक करूया, पुढे जाऊया. एक नवीन पॉपअप विंडो येतो आणि या पॉपअप विंडो मध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आपण आज जी पद्धती वापरणार आहोत ती आहे ट्यूकी. या ट्यूकीला आपण क्लिक करूया आणि याला क्लिक केल्यानंतर आपण सिम्पली कंटिन्यू वरती प्रेस करू. कंटिन्यू वरती प्रेस केल्यानंतर पुन्हा आपण आपल्या मूळ त्या पॉपअप विंडो मध्ये येतो. तिथे परत आपण या ओके वरती क्लिक करूया. इथे आपल्याला आपले टेबल्स मिळतात. आपल्याला एकूण 3 टेबल मिळतात. त्यातील पहिला टेबल या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. याची चर्चा आपण यापूर्वीच केलेली आहे, पी व्हॅल्यू आणि क्रिटिकल व्हॅल्यू. त्यानंतरचा हा दुसरा टेबल आपल्याला प्राप्त होतो आणि याच्या खाली आणखीन एक आपल्याला टेबल प्राप्त होतो. या दुसऱ्या आणि तिसऱ्या टेबलची चर्चा आपण या पुढच्या काही स्लाइड्स मध्ये करणार आहोत. त्यासाठी आपण थोडंसं स्क्रॉल डाऊन करूया. इथे मी तुम्हाला सर्वांना थोडंसं खाली घेऊन जातो. या ठिकाणी हा दुसरा टेबल आहे आणि या ठिकाणी हा तिसरा टेबल आहे. यातील पहिले आपण हा जो काही दुसरा टेबल आहे याची आपण चर्चा करू. इथे या व्हॅल्यूची आपण ऍक्च्युली इथे चर्चा करणार आहोत. या सर्व व्हॅल्यूज काय आहेत? त्या आहेत पी व्हॅल्यू आणि याचं कंपॅरिझन आपल्याला अल्फाशी करायचं आहे, दॅट इज 0.05. इथे पहा हे 0.118 ही हे जे काही पी व्हॅल्यू आहे हे कोणाशी संबंधित आहे? तर हे इथे दोन या स्कूल्सशी संबंधित आहे, स्कूल ए आणि स्कूल बी. आपल्या नियमानुसार आपण इथे असं म्हणूया की स्कूल ए अँड स्कूल बी देयर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन स्कूल ए अँड स्कूल बी मार्क्स. बरोबर आहे. आणि आपल्याला जे की पी व्हॅल्यू मिळालं इट इज ग्रेटर दॅन दिस अल्फा. म्हणून जर पी व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन अल्फा आपण काय म्हणू? वी डू नॉट रिजेक्ट नल. डू नॉट रिजेक्ट नल. याचा अर्थ स्कूल क्रमांक ए आणि स्कूल क्रमांक बी या दोघांच्या ऍव्हरेज स्कोर्स मध्ये लक्षणीय फरक नाही. म्हणजे हे दोन्ही स्कूल्स मध्ये काही फरक नाही. बरोबर. तसंच स्कूल ए आणि स्कूल सी यांच्याशी संबंधित असणारं मूल्य या ठिकाणी आहे, ते सुद्धा 0.118 आहे. परत इथे हे जे काही मूल्य आहे हे 0.05 पेक्षा मोठं आहे. इथे सुद्धा आपण वी डू नॉट रिजेक्ट नल. याचाच अर्थ स्कूल ए आणि स्कूल बी हे सुद्धा यांच्याही ऍव्हरेज स्कोर मध्ये लक्षणीय फरक नाही. आता आपल्याला अशा मूल्याचा शोध घ्यायचा आहे की जे मूल्य 0.05 पेक्षा कमी आहे. तर आपल्याला या ठिकाणी हे मूल्य प्राप्त होतं 0.001 आणि हे जे व्हॅल्यू आहे कोणाशी संबंधित आहे? स्कूल सी आणि स्कूल बी. याचाच अर्थ जर मी इथं नल हायपोथेसिस मांडलं तर माझं नल हायपोथेसिस असं आहे की स्कूल बी आणि स्कूल सी या दोघांमध्ये लक्षणीय फरक नाही. दोघही सारखे, दोघांमधील जो काही स्कोर आहे तो सारखा आहे. मला जे काही पी व्हॅल्यू प्राप्त झालेलं आहे ते 0.001 आहे आणि इट इज लेस दॅन 0.05.
म्हणून वी रिजेक्ट नल, आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट करतो, म्हणजे आपण याला रिजेक्ट करतो आणि आपण ऍक्सेप्ट करतो काय, आपण ऍक्सेप्ट करतो अल्टरनेट हायपोथेसिस. आणि अल्टरनेट हायपोथेसिस काय आहे, तर स्कूल क्रमांक बी आणि स्कूल क्रमांक सी यांचा जो काही ऍव्हरेज स्कोर आहे त्याच्यामध्ये लक्षणीय फरक आहे, त्या दोघांमध्ये साम्य नाहीये, त्याच्यामध्ये भेद आहे. तीच गोष्ट या ठिकाणी पण आहे. इथे फक्त हे स्कूल सी ए जे आहे ते इकडे आलेलं आहे आणि स्कूल बी इंटरचेंज झालेले, अदरवाइज अनालिसिस इंटरप्रिटेशन सेम आहे. याचाच अर्थ स्कूल क्रमांक ए आणि स्कूल क्रमांक बी यांच्या ऍव्हरेज स्कोर्स मध्ये साम्य आपल्याला दिसतं, परंतु स्कूल क्रमांक बी आणि स्कूल क्रमांक सी यांच्यामध्ये मात्र आपल्याला लक्षणीय फरक आढळतो. आता हा झाला टेबल क्रमांक 2. वेगळ्या पद्धतीने सांगायचं असेल तर टेबल क्रमांक 3च्याही आधारे आपल्याला हा भेद दर्शविता येतो. इथे जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर आपण इथं 2 सबसेट आपल्याला सापडतील, सबसेट 1, सबसेट 2. आणि हे सबसेट कोणाचे आहेत, तर हे सबसेट अशा शाळांचे आहेत की ज्यांच्या मीन मध्ये लक्षणीय फरक नाही. याचा अर्थ जर तुम्ही इथे बघितलं सबसेट 1 मध्ये हे दोन्ही मूल्य कोणाशी संबंधित आहेत, स्कूल बी आणि स्कूल ए. याचा अर्थ स्कूल ए आणि बी मध्ये लक्षणीय फरक नाही, त्याच कारणाने ते एकाच सबसेट मध्ये आलेले आहेत. बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला या दुसऱ्या सबसेट मध्ये या दोन्ही मूल्य कोणाशी संबंधित आहेत, स्कूल ए आणि स्कूल सी. स्कूल ए आणि स्कूल सी शी संबंधित आहेत, त्यामुळे स्कूल ए आणि स्कूल सी यांच्या जे काही मीन आहेत हे मीन व्हॅल्यूज आहेत, गणित मध्याचे मूल्य आहेत, त्या दोघांमध्ये तितका लक्षणीय फरक दिसत नाही, त्यामुळे ते एकाच सबसेटमध्ये आहेत. मग एकूणच इंटरप्रिटेशन करत असताना, अर्थ लावत असताना आपण अर्थ कसा लावणार आहोत, तर बी आणि ए हे एकाच ग्रुपमध्ये आहेत, त्यामुळे ए आणि बी हे आपल्याला समान वाटतायत इथे. बरोबर आहे. या दुसऱ्या सबसेटमध्ये ए आणि सी हे सुद्धा एकाच गटात आहेत, परंतु इथे आपल्याला सी आणि बी हे कुठेही एका सबसेटमध्ये एकत्र आलेले आपल्याला दिसत नाहीत, त्याचमुळे बी इज नॉट इक्वल टू सी. याचाच अर्थ हा आहे की स्कूल क्रमांक बी आणि स्कूल क्रमांक सी यांच्या ऍव्हरेज स्कोर्स मध्ये लक्षणीय फरक आहे. तर या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण या टेबलच्या साहाय्याने पण इंटरप्रिट करू शकतो, किंवा इथे आपण सबसेटच्या या टेबलच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला नेमका कोणता असा गट आहे, नेमका अशी कोणती शाळा आहे की जे इतर दुसऱ्या शाळांपेक्षा भिन्न आहे, त्याचा शोध आपल्याला घेता येऊ शकतो, त्याला अर्थ देता येऊ शकतो. एकूणच आपण यापूर्वीच्या काही स्लाइड्स मध्ये SPSS मध्ये वन वे अनुवाद कसा आपण वापरतो, त्याचा निष्पत्ती आपण कशी प्राप्त करतो याची चर्चा आपण केली. आता आपण MS Excel मधील प्रक्रिया समजावून घेऊया. परत आपण आपल्या मूळ या आपण जे काही रिअरेंज केलेला डेटा होता त्याच्यामध्ये जाऊया. इथे आपलं स्कूल नावाचं जे काही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, की ज्या इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये आपण 3 गट केलेले आहेत, 3 ग्रुप केलेले आहेत, हा डेटा त्याचा आहे. शिवाय इथे मार्क्स आहेत, ते मार्क्स या ठिकाणी नमूद केलेले आहेत, आणि हा डेटा आपण SPSS मध्ये घेतला होता. जेव्हा आपल्याला MS Excel मध्ये प्रक्रिया करायची आहे, तर आपल्याला पुन्हा हा जो डेटा आहे ना, आपल्याला आपल्या मूळ डेटामध्ये कन्व्हर्ट करावा लागेल, रिअरेंज करावा लागेल. म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना आठवत असेल की अगदी या व्याख्यानाच्या सुरुवातीला जो आपला जी काही आधार सामग्री होती ती या स्वरूपात आपण मांडली होती, आणि याच स्वरूपामध्ये ही आधार सामग्री मांडून आपल्याला वन वे अनुवाद वरती प्रक्रिया MS Excel मध्ये करता येत असते. ती कशी करायची, ती करण्यासाठी आपण MS Excel मधील या डेटावरती क्लिक करूया. त्याच्यानंतर आपण इथे डेटा अनालिसिस वरती क्लिक करूया. डेटा अनालिसिस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पॉपअप विंडो येतो. त्या पॉपअप विंडो मध्ये आपण ANOVA सिंगल फॅक्टर हा जो भाग आहे याला आपण क्लिक करू, आणि मग इथे आपण ओके वरती क्लिक करूया. एक नवीन पॉपअप विंडो येतो. या पॉपअप विंडो मध्ये इथे आपल्याला इनपुट रेंज विचारली जाते. त्या इनपुट रेंजच्या या बॉक्स वरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे काळजी घेण्याचा भाग म्हणजे आपण हा संपूर्ण डेटा त्याच्या व्हेरिएबल्सच्या नावासह, त्या चलांच्या नावासह आपण सिलेक्ट केलेला आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे क्लिक करूया. हा सिलेक्ट केल्यानंतर इथे हा दुसरा भाग फार महत्वाचा आहे. आपण जे काही ग्रुप पाडले ते ग्रुप आपण कॉलम नुसार पाडलेले आहेत, उभ्या रकान्यामध्ये.
जो काही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे स्कूल नावाचा, त्याचे 3 ग्रुप आहेत, ग्रुप ए, ग्रुप बी अँड ग्रुप सी. हे तीनही ग्रुप पहा. पहिल्या कॉलम मध्ये आपण ग्रुप ए घेतला, दुसऱ्यामध्ये ग्रुप स्कूल बी आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपण आपला ग्रुप सी किंवा स्कूल सी घेतलेला आहे. म्हणजे आपण जे काही ग्रुप केलेले आहेत त्याची मांडणी आपण कॉलमच्या आधारे केलेली आहे, त्यामुळे आपण इथे कॉलमला क्लिक केलेलं आहे. बरोबर आहे. हे झाल्यानंतर आपण इथे आउटपुट रेंज साठी याला क्लिक करूया. एक विशिष्ट एखाद्या सेलला क्लिक करून आपला आउटपुट जिथे आपल्याला हवा आहे ते ठिकाण आपण इथं आपण निवड करूया त्याची आणि आपण ओके वरती प्रेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा रिझल्ट आपल्याला प्राप्त होऊन जातो. याच्यामधील हा जो दुसरा टेबल आहे हा आपल्याला आपली निष्पत्ती देतो. इथे आपल्याला आपले हायपोथेसिस टेस्टिंगला अनुसरून काही डिसिजन्स घेता येतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले इथं पी व्हॅल्यू जो आलेला आहे 0.001 हा 0.05 पेक्षा कमी आहे, अल्फा पेक्षा कमी आहे, त्यामुळे वी रिजेक्ट नल हायपोथेसिस, ऍक्सेप्ट अल्टरनेट हायपोथेसिस. तसंच एक्सेल मध्ये आपल्याला एफ स्टॅट पण मिळतं आणि क्रिटिकल व्हॅल्यू पण प्राप्त होतं. एफ स्टॅट किती आहे? एफ स्टॅट आहे 8.47 आणि क्रिटिकल व्हॅल्यू जो आहे तो आहे 3.35. एफ स्टॅटिस्टिक हा जास्त आहे क्रिटिकल व्हॅल्यू मुळे, म्हणूनही आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट करतो आणि अल्टरनेट हायपोथेसिस आपण स्वीकारतो. इथे मी एक विशेष गोष्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. पी व्हॅल्यू अप्रोच नुसारचं जे काही डिसिजन मेकिंग आहे त्याच्यासाठीचे नियम वेगळे आहेत, तर क्रिटिकल व्हॅल्यू नुसार पी व्हॅल्यू नुसार वेगळे नियम आहेत. क्रिटिकल व्हॅल्यूला अनुसरून जे काही नियम आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. दोघांमध्ये गफलत आपल्याला करायची नाहीये. दोन्हीही जे काही डिसिजन मेकिंगचे क्रायटेरिया ते व्यवस्थित लक्षात घेऊनच आपल्याला डिसिजन्स घ्यायचे असतात. आता आपण जर तुलना केली SPSS आउटपुट आणि MS Excel आउटपुट, तर आपल्याला असं लक्षात येईल की जे काही पी व्हॅल्यू आहे ते पी व्हॅल्यू आपल्याला एक समानच मिळालेला आहे. एफ स्टॅटिस्टिक 8.471 तोही या ठिकाणी आपल्याला एक समानच मिळालेला आहे. याचाच अर्थ आपण MS Excel मधून जरी रिझल्ट काढलं किंवा SPSS मधूनही रिझल्ट काढलं तर मिळणारी निष्पत्ती आपल्याला एक समान असते. इथे मुद्दा इतकाच आहे की जो भाग जे एखादी गोष्ट आपल्याला सोयीची आहे, ज्यांना MS Excel सोयीचं वाटतं ते MS Excel मध्ये जाऊन ट्रीटमेंट देऊ शकतात आणि ज्यांना SPSS सोयीचं वाटतं ते SPSS मध्ये जाऊन आपण ANOVA ची टेस्ट करू शकतो. एकंदरीतच आपण आपल्या या शेवटच्या निष्पत्तीकडे येऊया. आपण मांडलेला हायपोथेसिस या ठिकाणी असा आहे की देयर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स इन द ॲव्हरेज स्कोर्स अर्न्ड बाय द स्टुडंट्स फ्रॉम ऑल 3 स्कूल्स. आपण ट्रीटमेंट दिली, MS Excel मध्ये दिली, SPSS मध्ये दिली आणि आपल्याला असं लक्षात आलं की आपलं जे काही पी व्हॅल्यू आहे इट इज लेस दॅन लेवल ऑफ सिग्निफिकन्स अल्फा, सो दॅट वी रिजेक्ट नल आणि आपण ऍक्सेप्ट करतो अल्टरनेट हायपोथेसिस. आपण जे काही ऍक्सेप्ट करतो ते असं आहे की देअर इज अ सिग्निफिकंट डिफरन्स इन द ॲव्हरेज स्कोर्स अर्न्ड बाय द स्टुडंट्स ऑफ 3 स्कूल्स. म्हणजेच सिम्बॉलिकली μ1 इज नॉट इक्वल टू μ2 इज नॉट इक्वल टू μ3. याच्यामध्येही आपण पुढे जाऊन पुन्हा आपण हेही पाहिलं की आपल्याला μ1 आणि μ2 हे एक समान सापडले, परंतु मला वाटतंय μ2 आणि μ3 दॅट इज स्कूल बी अँड स्कूल सी आपल्याला असं लक्षात आलं की त्या दोघांमध्ये लक्षणीय फरक आहे. हे थोडंसं आणखीन पुढे जाऊन तुम्हाला आणखीन सखोल जर काही विश्लेषण करायचं असेल तर तोही भाग आपल्याला करता येऊ शकतो. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण वन वे ANOVA कशा पद्धतीने आपण त्याला ट्रीटमेंट देतो, कशा पद्धतीने आपण निष्पत्ती प्राप्त करतो, त्यांना अर्थ आपण कसा देतो, या सर्व बाबींची आपण चर्चा केलेली आहे. मला आशा आहे की आपणा सर्वांना ही हायपोथेसिस टेस्टिंग कशी करायची या सर्व गोष्टी समजून आल्या असतील. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण 2 वे बिटवीन ग्रुप्स ANOVA याचा अध्ययन करणार आहोत. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.